श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। आपण गेल्या खेपेला अध्याय क्रमांक 5 मधल्या 107व्या ओवीपर्यंत आलो होतो. आता तिथनं आपण पुढे सुरू करू. कर्मयोग आणि कर्मसन्यास या दोन्हीतला या दोन्हींमधलं एकरूपत्व आता भगवंत अर्जुनाला सांगतायत. परी ते नैष्कर्म्य स्थिती तेही पूर्ण गेले ओलांडून धनुर्धरा. म्हणजे ज्यांना भगवंताचं अस्तित्व चराचरात एकच एक आहे, बाकी सगळं दिसणारं रंग, रूप, आकार, प्रकार हे सगळा भूलभुलैया आहे. याच्या अंतर्यामी असलेला एकच एक परमात्मा फक्त सत्य आहे आणि जो निर्गुण निराकार आहे. अशी ज्यांची बालंबाल खात्री होते, त्यांची बुद्धी मग त्यांच्या जीवनाचं नेतृत्व करतं आणि मग त्यांचा क्षण श्रेयस्कर, सार्थक, सत्कारणी लागतो. पण मग अशा स्थितीमध्ये निष्कर्म अवस्था ही सुद्धा चर्चेला राहत नाही. ते इतके मुक्त होऊन जातात, की ते इतके सहज जगामध्ये वावरत राहतात, की त्यांचा आनंद आणि ह्याच आनंदाच्या अपूर्वाईमुळे, विशेषतेमुळे संत किंवा भगवंताचे जे अवतार झाले, ते हजारो वर्ष झाली तरी ते डोक्यातनं जात नाहीत. बाकी कित्येक येतात आणि जातात. त्यांच्याबद्दल लोकांच्या स्मरणात फार काळ काही स्मरण राहत नाही. पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार, भगवान श्रीरामांचा अवतार मात्र आपल्या चित्तातनं हजारो वर्ष होऊन गेली. तरी तो जात नाही. तो अत्यंत सतेज राहतो. याचं कारणच हे, की ते ज्ञानयुक्त जीवन जगतात. आपण अज्ञानयुक्त जीवन जगतो. बुद्धी पासोनिया शरीरापर्यंत अहंतेची मात नाही तेथे. त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा अहंकार शिरत नाही. शरीराबद्दल तर त्यांची पूर्णपणे खात्री असते, की ह्या शरीराचा आणि माझा मीपणाने काही संबंध नाही. म्हणून ते कर्मी वर्तताही जाण शुद्ध होती पूर्ण स्वभावेची. म्हणून कर्मामध्ये असताना त्यांना कर्माची बाधा होत नाही. कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे न घेतल्यामुळे त्याच्या परिणामांची चिंता, काळजी किंवा यत्किंचित देखील त्या परिणामाबद्दल आस, हवं हवं किंवा नको पण अपेक्षा असं काही राहत नाही. ते अत्यंत मुक्त अवस्थेत कर्म करतात. त्यामुळे ते कर्म अत्यंत चोख, अचूक होतं. कर्तृत्वाहंकार गाळोनिया जे जे स्वभावे निपजे कर्मजात. खरं तर प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म आपोआपच उत्पन्न होत असतं. यात कोणीही करता नसतो. पण आपण संपूर्ण आपलं आयुष्य कुणाला तरी करता मानून, एकतर मी तरी करता, नाहीतर आणखीन कोणीतरी करता. आणि त्याच्या विशेषत्वात गुंतवून आपली ऊर्जा आणि शक्ती यांचा सतत व्यय करत असतो आणि सुख-दुःख भोगत असतो. म्हणून जे कर्म निपजतं, तेची ते नैष्कर्म्य ऐसी ही पावन गुरुगम्य खूण जाणती ते. ही कर्म अत्यंत स्वाभाविकपणे आपोआप होतायत. ती माझ्या देहाकरवी होताना दिसोत किंवा अन्य कोणाच्या देहाकरवी होताना दिसोत, ती सगळी खरं तर आपोआप होतायत. त्याच्यामध्ये कोणाच्याही कर्तृत्वाचा लवलेशही नाही. याची ज्याची ज्ञानाच्या योगाने जाणीव पक्की होते, त्याचं सगळं कर्म हं नैष्कर्म्य म्हणून गणलं जातं. आता शांतरस भरोनी सर्वत्र सांडोनिया पात्र वाहू लागे. त्यामुळे अशा जीवाच्या ठिकाणी
ज्ञान प्रकट झाल्यामुळे अत्यंत शांत अवस्था असते. कधीही तो विचलित एक क्षण देखील जीवनात होत नाही. की जे नये बोले दाविता बोलून तयाचे व्याख्यान झाले येथ. ज्याची ज्याचं वर्णनच करता येत नाही, इतकी शांती. एवढंच याच्याबद्दल बोलता येतं. इंद्रियांचा पांग चांग झाला दूर, श्रवणाधिकार तयासीच. असो म्हणजे ज्याच्यावर आता इंद्रियांचं वचक चालत नाही, इंद्रियांचं नियंत्रण चालत नाही. इंद्रिय ज्याच्यावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण इंद्रियांच्या बाबतीत तो पूर्णपणे अलिप्त झालेला असतो. इंद्रियांची मागणी पूर्ण करायची का नाही करायची, याचं पूर्ण स्वातंत्र्य तो भोगतो. सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जो विषयाधीन असतो, जगामधल्या गोष्टींना विशेषत्व देतो, तो सतत इंद्रियांच्या गुलामीत वावरत असतो आणि त्यामुळे गुलामगिरीची जी सगळी दुःख असतात, ती त्याला आयुष्यभर भोगावी लागतात आणि ते भोग आपण देखील भोगतो आहोत. त्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव आहे. पण हे सगळे भोग नाहीसे होतात आणि अत्यंत समाधानाची, शांतीची अवस्था, पूर्ण जितेंद्रियतेची अवस्था त्या जीवाला प्राप्त होते. आणि पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या प्राप्तीची पात्रता आपल्या ठिकाणी आहे. आपण पूर्णपणे एलिजिबल आहोत. पूर्ण सुयोग्य आहोत. फक्त हे ध्यानात ठेवायचं आहे. असो पुरे आता नको बोलू फार, सोडोनी साचार कथा भाग. भगवंत एवढे जाणीवेत आणि चौकस आहेत, की आपण कुरुक्षेत्रावर उभे आहोत आणि अर्जुनाला हे तत्वज्ञान सांगायसाठी इथे आलेलो नाही. आपल्याला लढाईसाठी आलेलो आहे. त्यामुळे लढाई करायची हे त्यांच्या डोक्यात आहे. म्हणून ते म्हणतात, "आता बास झालं हे." श्लोक संगतीत येईल व्यत्यय, म्हणून विषय नको दुजा. आकळाया जे का येईना मनासी, शोधिता बुद्धीसी सापडेना. बोली बोललासी तेची तू सकळ, दैव अनुकूल म्हणून या. स्वभावे सर्वथा जे का शब्दातीत, तेची होय प्राप्त बोला माझी. तरी आणिकांचे काय प्रयोजन, गीतार्थ व्याख्यान करी आता. अर्जुन देखील म्हणतो, आता तू जे बोलतोयस त्यातून मला पराकोटीची शांती, समाधान प्राप्त होतंय. मला ज्ञान मिळाल्यासारखं वाटतंय. आता तू बाकीचं कशाला काय बोलतोस? नुसतं गीतार्थ सांगत राहा. श्रोत्यांची ही ऐसी जाणोनी उत्कंठा, म्हणे दास आता निवृत्तीचा. श्री हरी पार्थाचा संवाद गहन, तोची सावधान ऐका पुढे. मग पार्था लागी बोले जनार्दन, अर्जुना होऊन दत्तचित्त. म्हणजे पार्थ म्हणजे आता आपणच, जे कोणी श्रोते आता आपण बसलेलो आहोत. म्हणजे मी सांगणाऱ्या सकट सगळे खरं एका अर्थाने श्रोतेच आहेत. मी वाचून ऐकतोय. तुम्ही तुम्ही माझ्याकडून ऐकताय. ऐक आता साच योग्याचे लक्षण, तुझ निवेदीन संपूर्णत्वे. युक्त कर्म फलम त्यक्त्वा, शांतिमाप्नोति नैष्ठिकीम. अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. तरी आत्मज्ञाने होऊनी संपन्न, गेला जो विटोन कर्मफळा. जगा माझी शांती तयासी साचार, रिघोनिया घर माळ घाली. जो आत्मज्ञानाने संपन्न होऊन कर्माबद्दल निरासक्त झाला, कर्मफळाची त्याला बिलकुल तमा राहिली नाही. कर्म हातून घडलं की तो मोकळा. त्या कर्माचं काय झालं, तो पाठीमागून बघायला सुद्धा त्याला आवश्यकता वाटत नाही. त्याला जगातील सर्वात अत्युच्च प्रकारची शांती त्याच्या ठिकाणी ओसंडून वाहते. परी प्रापंचिक लोक जे आणिक, तयासी बंधक होती कर्मे. पण मग आपल्यासारखे जे प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना प्रपंचातल्या अनेक गोष्टींबद्दल हवे नको पण असतं, विशेषत्व असतं. किती-किती बारीक-सारीक गोष्टींचं विशेषत्व असतं आपल्याला.
आपल्या वैयक्तिक गोष्टींपासून तर जगातल्या अनेक गोष्टींबद्दल हे आवडतं, ते नावडतं, हे असं, ते तसं, मला हे बरं वाटतं, मला ते बरं वाटत नाही. अशा अनेक प्रकारचे विशेषत्वाच्या बाधेने आपण पछाडलेले असतो सतत. ते आपण. म्हणून त्यांना सगळी कर्म बंधक होतात. तेणे कर्मबंधे मग बळकट बसवनिया गाठ कामनेची. तेथे फळ भोग खुंट्या लागी जाण राहिले खिळोन संसारी ते. म्हणून फळभोगाच्या खुंट्याला बांधल्यासारखे जशी जनावर असतात खुंट्याला बांधून, तसे आपण फळभोगाच्या खुंट्यांना त्या आसेला बांधून आपलं जीवन कंठत असतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् सकामतो चित्ती ठेवोनी आसक्ती कर्मे जैशा रीती करी येथे. म्हणजे जसा सकाम मनुष्य असतो, त्याच्याकरता आपल्याला इकडे-तिकडे पाहायची गरज नाही. आपणच ते आहोत. आज आपण अज्ञानामुळे सकाम कर्म करतो. प्रत्येक कर्मामध्ये आपली फळाची आशा जागी असते आणि त्या बाबतीत जे काही घडतं, त्यामुळे आपल्याला आशा किंवा निराशा, वैफल्य किंवा हर्ष होतो. तैसा योगी तीही करी कर्मे सर्व परी नसे भाव कर्तृत्वाचा. फक्त योग्यामध्ये आणि आपल्यामध्ये एकच एवढासा फरक आहे, मानण्यामधला फरक आहे. चाललेले कर्म मी करतोय किंवा माझ्यासारखा आणखीन कोणी करतोय अशी माझी नेहमी कल्पना असते, जी पूर्णपणे खोटी असते. मी कोणतेही कर्म आज अखेर माझ्या जीवनात केलेलं नाही, आत्ताही करत नाहीये आणि पुढेही करू शकणार नाहीये. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सगळी कर्म माझी अवतीभोवतीच्या अनेक असंख्य कारणांवर अवलंबून असतात. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी ज्ञान प्रकट होतं, ज्याला खरं काय आहे ते लक्षात येतं, तो कर्माचा अभिमान धरत नाही. त्याचं कर्तृत्व आपल्या स्वतःकडे घेत नाही. म्हणून तो पार्था स्वभावेची जाण राहे उदासीन कर्मफली. म्हणून असा ज्ञानी जीव हा कर्मांच्या फळांसंबंधात उदासीन, उदासीन याचा अर्थ व्यवहारात जे उदासीनता आपण धरतो, ती उदासीनता नव्हे. ही उदासीनता म्हणजे निर्लेपता. त्याच्यामध्ये अडकलेला नसतो, गुंतलेला नसतो, वेगळा असतो. म्हणजे साक्षी भावाच्या आनंदात असतो. जसं आपण दोघांचं जर भांडण चालू झालं किंवा एखाद्याने दुसऱ्याची खोडी काढली, आपण तिसरेच आहोत, तर आपल्याला ती खोडी काढलेली पाहताना आनंद होत असतो. कारण आपण कुठेच गुंतलेलो नसतो. ना या बाजूनी, त्या बाजूनी. आणि मग त्यांची जी लठ्ठालठ्ठी होते, भांडण होतं, ते पाहायलाही थोडी मजा येते आपल्याला. तसा हा साक्षीत्वाचा आनंद आहे. तो अगदी अ, छोट्या अगदी काय म्हणतात संकुचित स्वरूपात मी सांगितला. पण तो आनंद पूर्ण साक्षीभावात मनुष्य जगातल्या प्रत्येक घटनेकडे साक्षीभावाने पाहायला लागला, की तो त्याला कर्मफळाबद्दल गुंतवणूक राहत नाही आणि त्यामुळे तो अति आनंदात राहतो. मग जेथे पाहे तेथे सुख कोंदे म्हणे तेथे नांदे महाबोध. म्हणून मग जिथे पाहतो, जिथे त्याची कल्पना जाते, तिथे त्याला फक्त सुख, फक्त शांती, फक्त समाधान, फक्त तृप्ती. कोणत्याही प्रकारचं आस, हव्यास राहत नाही. असं का नाही झालं किंवा तसं का झालं याच्या प्रकारची आपली तक्रार असते, ती तक्रार समूळ नाहीशी असते. फक्त काय पाहिजे तिथे ज्ञानाला आम्ही धरून पाहिजे. ज्ञान काय आहे? काहीही झालेलं नाही, काहीही होत नाही. मुळात काहीच नाही. जे आहे, आहे असं वाटतं त्याचा आपल्याला बाधा झाली आहे. फलत्यागी योगी तिसे देहवंत नवद्वार युक्त देही वर्ते. असा ज्ञान प्राप्त झालेला जीव आपल्यासारखा देहधारी असतो. सगळे देहाचे धर्म त्याला असतात आणि तो त्याप्रमाणे कर्मातही दिसतो. परी असोनीही नसेची तो देही करोनीही काही करीना तो. करून देखील तो काही करत नसतो. याला अकर्म अकर्म म्हणतात. अकर्म, विकर्म आणि निष्कर्म म्हणतात. ज्याचा कर्माशी मीपणाने अजिबात संबंध नसतो. करताना दिसत असून तो त्याच्यामध्ये अभिमानाने बिलकुल नसतो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः.
न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. जैसा सर्वेश्वर अकर्ता साचार परिचराचर तोची रची. जसा भगवान श्रीकृष्ण किंवा परमात्मा हा पूर्ण अकर्ता आहे. त्याचा त्याचं रूपच असं आहे, त्याचं स्वरूपच असं आहे, की तो निर्गुण आहे, निराकार आहे. त्याच्यामध्ये यत्किंचित देखील हालचाल नाही. त्यामुळे तो काही करू शकत तो निरवयव आहे, त्याला अवयव नाही. तरी पण हे सगळी सृष्टी त्याच्यावर भासते. त्याचा कर्ता तो आहे. पण तो काही त्याच्याबद्दल अभिमान धरून नाही. म्हणजे परमेश्वर सगळ्यांचा कर्ता असून देखील तो अकर्ता आहे. प्रत्येक गोष्टीत असून देखील तो नाही. आणि करता ऐसे म्हणावे तयासी, तरी तो सर्वांशी अलिप्तची, की तो सर्वकर्मी सर्वांगे संपूर्ण राहे उदासीन यथार्थत्वे. परमात्म्याचं स्वरूप आपल्याला सांगतायत आणि तेच स्वरूप आपलं स्वतःच आहे. आपल्याला जे आपण मीपणाने वाटतो या देहापुरते, ते त्याचं खरं स्वरूप नसून आपलं स्वरूप परमात्म्याचंच आहे. 100% तेच आहे. विघडे ना घडी अकर्तेपणाची, मोडे ना तयाची योग निद्रा. म्हणून परमात्म्याची अवस्था अजिबात पालटत नाही. कितीही प्रलय येऊ दे, उलाढाल होऊ दे, किती मोठाले अपघात होऊ दे, नैसर्गिक आपत्ती येऊ दे, कितीही मोठाल्या घडामोडी होऊ दे, परमात्म्याची स्थिती बदलत नाही. तशी ज्याच्याकडे ज्ञान स्थिर झालं, त्याची देखील स्थिती बदलत नाही. परी पंचमहा भूतात्मक सारा, उभारी पसारा स्वभावे तो. जगाची या जीवी असोनिया नाही, कोणाचा केव्हाही धनंजया. परमात्म्याबद्दल ही आपली धारणा अशी पक्की झाली पाहिजे, की परमात्माच फक्त आहे. हे दिसणारे सगळे आकार प्रकार हे दिसणारे सगळे आकार प्रकार हे केवळ भासात्मक आहे. त्या एकावरच ते भासतायत. स्वभावता जग होत जात पाही, तयासी वार्ताही नसे त्याची. म्हणून जगामध्ये घडणाऱ्या कितीही मोठ्या उलथापालथी असू दे, परमात्म्याला त्याचा धक्का सुद्धा लागत नाही. कारण त्याची पूर्णपणे खात्री असते, निरंतर खात्री असते, की काहीही झालेलं नाही. कारण काहीच अस्तित्वात नाही. आपण इथे थांबूया. पुढच्या खेपेला पुढचा भाग घेऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक भजन म्हणतो आणि आपण आजचं निरूपण संपवूया. भजन कोणचं म्हणू? सांग कोणचं येईल? ते गेल्या खेपेला झालं. विठ्ठला समचरण तुझे धरिते, विठ्ठला समचरण तुझे धरिते. रूप सावळे दिव्य आगळे अंतरयामी भरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. नेत्र कमल तव नित फुललेले, प्रेम मरंदे किती भरलेले. तव गुण गुंती घालित रुंजी, मानस भ्रमरी फिरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अभरावरती. होऊन राधा माझी प्रीती, अमृत मंथन करीते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. जनी लाडकी नामयाची, गुंफून माला प्राण फुलांची. जनी लाडकी नामयाची,
गुंफून माला प्राण फुलांची, अर्पुन कंठी मुक्तीसाठी, अविरत दासी झुरते. विठ्ठला, समचरण तुझे धरिते. विठ्ठला, समचरण तुझे धरिते. रूप सावळे दिव्य आगळे, अंतरयामी भरते. विठ्ठला, समचरण तुझे धरिते. विठ्ठला.